नमस्कार मित्र हो. काळ्या सावल्या या माझ्या चॅनलवर परत एकदा तुमचे स्वागत आहे. पुढील भाग सुरू करण्याआधी जर का कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. जोरू अंगणात मांडवाच्या बाजीवर येऊन बसला. त्याच्या मनाचा गोंधळ उडाला होता. आज मीटिंग झाली पण आपल्याला व गावाला नक्षलवाद्यांनी काहीच कसे मागितले नाही. आता बाजेवर उठून बसला आणि मोकळेपणाने स्वतःशीच हसला. त्याने खोलवर श्वास घेतला. आता त्याला घाबरून राहण्याची गरज नव्हती. धान कापणी सगळीकडे चालू होते. दिवाळी आली व गेली. लालसू घरी आला नाही. मैनी नाराज झाली. गोगलूला व जोरूला तुम्ही जाऊन एकदा लालसूला पाहून या म्हणून ती मागे लागली होती. जोरूला गाव सोडून कुठेही जावसे वाटत नव्हते. गोगलूला लालसूबद्दल प्रेम तर नव्हतेच, पण तो पूर्णपणे बदलला होता. कधी कधी 2-2, 3-3 दिवस तो घरी तर काय गावात सुद्धा नसे. जवळपासच्या गावात नक्षलवादी आला की तो तिथे जात असे, एवढी माहिती मैनीला मिळाली होती. गोगलू एक दिवस दुपारी आला. नवीन धान काढत मैनी तांदूळ करत होती. गोगलू कसल्या तरी घाईत होता. घाईघाईनेच म्हणाला, आई मला खाण्यास दे. मैनीने काढता काढता हात थांबवला व रागाने विचारले, एवढी कसली घाई, कुठे जात आहे? गोगलू म्हणाला, काही विचारू नको. मी नक्षलवाद्याचा निरोप घेऊन जात आहे. गोगलू पुटपुटल्यासारखा हळू आवाजात येऊन आईला म्हणाला. गोगलूने आईकडे काही जळजळीत नजरेने पाहिले. विचारल्यानंतर सांगून आई परत तेच ते विचारत आहे. मैनीने आपली नजर पटकन काढून घेतली. याआधी मैनी कधी मुलाला घाबरली नव्हती. ती चटकन आत जाऊ लागली. गोगलू वेगाने पुढे झाला व मैनीच्या बाजूने जाऊन म्हणाला, भात करू नको, पोहे असतील तर दे. मैनी काही बोलायच्या आतच त्याने स्वतः गडबडीने पोहे शोधले व घाईघाई खातच बाहेर पडला. गोगलू गेल्यावर मैनी जागीच उभी राहिली. घरात सर्वात धीट मैनी होती. तिच्या हिमतीवर घर चालत होते. लालसू शिकत होता. लालसूची आठवण झाली. मनात आनंद झाला. लालसू सारखा गोगलू शिकला असता तर, असे मैनीला वाटले. थोड्या वेळाने जोरू आला व काही न बोलता अंगणात बसून राहिला. सोबत कोपाही आला व जोरू शेजारी चुपचाप बसून राहिला. तेवढ्यात कन्ना पाटलाची मुलगी पौरी धावत आली व तिने जोरूला विचारलं, गोगलू आहे का? बाबा विचारतो. गोगलू नाही आहे. 2-3 दिवसापासून तो मला दिसलाही नाही. जोरूने मान वर न करताच उत्तर दिले. पौरी आली तशी परत गेली. जोरू घरात गेला. नवऱ्या मागोमाग मैनी आत गेली. दबक्या आवाजात जोरूला म्हणाली, गोगलू आत्ताच येऊन गेला. एकदम वळून जोरूने मैनीकडे विचित्र नजरेने पाहिले. चुप बस, बोलू नकोस. जोरू रागाने म्हणाला, मला माहीत आहे तो नक्षलवाद्याचा निरोप देण्यास गेला आहे. तेथून निघून जोरू हळू आवाजात तिला ऐकू जाईल असे म्हणाला, कोणाला काही सांगायचे नाही असे गोगलूने तुला सांगितले होते ना? मैनीचा चेहरा पडला. तिला वाटलं नवऱ्याला सुद्धा सांगायचे नाही. तिसऱ्या दिवशी सूर्य हातभर वर आला होता. कोपा आला तेव्हा जोरू भात खात होता. कोपा तिथेच लांब बसून तंबाखू खाऊ लागला. जोरूचे खाणे झाले. पाण्याचा थुंबा घेऊन व तो कुऱ्हाड घेऊन उचलणार तोच कोपा म्हणाला, थांब. जोरूने त्याच्याकडे बघत विचारले, का बरं? मीटिंग आहे, आपल्याला जायचे आहे. कोपा म्हणाला. जोरूला हायसं वाटलं. कोपा उठला व ते दोघेजण चालू लागले. आकलनपल्ली गावाची शेती सुरू झाली होती. गाण्याचा आवाज येत होता. सरकारी पोलीस नक्षलवाद्यांना पकडणार होते हे कळल्यापासून जोरूला पोलिसांचा राग आला होता. नक्षलवादी चांगले होते की नाही हे त्याला ठरविता येत नव्हते,
पण ते इतर सरकारी नोकर ठेकेदारासारखे वाईट नक्कीच नव्हते. सरकारी लोक त्रास देतात, त्यांचा पूर्ण जमातीला त्रास होतो. बरीच गर्दी दिसत होती. जोरूने जास्त मान उंच करून पाहून घेतले. निरनिळ्या चेहऱ्याचे 2-3 गावाचे लोक जमले असावेत असा अंदाज आला. जोरू सर्वांच्या मागे गर्दीत शेवटी बसला. जमिनीवर बसला असता त्याला लंबडीच्या आवाजाला तो गाणे म्हणत होता. गाणे संपले आणि आज दोघे जण नक्षलवादी नवीनच दिसत होते. त्याच्यापैकी एक दाढीवाला पुढे आला. तो चंद्रन्ना होता. तो म्हणाला, हे जंगल आदिवासीचे आहे. सरकार लाकूड तोडून नेतो, पण तुम्हाला झोपडीला लाकूड मिळत नाही. बाबूची भाजी खाण्यासही मनाई. गार्ड तुम्हाला करतो. गार्ड तुम्हाला त्रास देतो. ठेकेदाराच्या बाजूने बोलतो. सरकारचा पगार घेतो व ठेकेदाराकडूनही पैसे खातो, असे तो सर्वांना सांगत होता. बरेच जण इकडे तिकडे करत होते. मीटिंग संपली नसावी असे वाटून जोरू तिथेच बसून राहिला आणि मीटिंग चालूच होती. एकदम गलका वाढला. सगळेजण उठून उभे राहिले. जोरू बुटका होता. समोर काय चालले आहे हे त्याला दिसत नव्हते. पण लोक आता खाली बसले होते. सगळीकडे गडबड चालू होती. जोरूने पुढे पाहिले. 4-5 नक्षलवादी दिसत होते. चंद्रन्ना बाजूला उभा होता. गार्डच्या दोन्ही हातदंडाला दोऱ्या बांधून आणल्या होतं आणि गार्ड सगळ्यांकडे लाचारीने बघत होता आणि त्याचे हातपाय बांधले असल्यामुळे तो काही करू पण शकत नव्हता. गार्ड कसा बसा उभा राहिला. तो बावचळला होता. आपल्या पुढे काय वाढून ठेवले आहे हे त्याला समजेना. तो तसाच उभा होता. चंद्रप्पाने त्याच्या हाताच्या उलट्या पंजाने सणसणून गार्डला ठेवून दिली व गार्ड ओरडला आणि खाली पडला. गार्डच्या बायकोला दोघींनी धरले होते. सर्वजण त्यांच्याकडे बघत होते. ती रडत चंद्रन्नाकडे येऊ लागली. बाई, तू तुझ्या नवऱ्याला सांग लोकांना माफी मागायला. अजून त्याची मस्ती उतरली नाही आहे का? एवढे चंद्रन्ना त्या बाईकडे बघत म्हणाला. दुसरा नक्षलवादी पुढे आला आणि त्याने बंदूक आडवी करून त्याची नळी गार्डच्या पोटाला लावली आणि एकदम शांतता पसरली. गार्ड ओरडतच पुढे झाला. गावकऱ्यांची माफी मागतो, मला मारू नका, असे तो म्हणू लागला. गयावया करू लागला. गार्ड उठला व पटापट जो दिसेल त्याचे पाय धरू लागला व माफी मागू लागला. परत मी तुम्हाला त्रास देणार नाही, असे म्हणू लागला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. आजपर्यंत हा आपल्याला पैशासाठी त्रास देत होता. धान, कोंबडी व दारू मागत होता, पण हा आज किती लाचार झाला आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलं आणि सगळेजण मनातून आनंदले पण होते. शांतक्काने धानियाच्या बायकोला पुढे आणले व उभे करून ती म्हणाली, हिला ओळखलं का? गार्डची बायको घाबरली. जागीत विचित्र हालचाल करू लागली. तिच्या तोंडून शब्द फुटेना. मागल्या महिन्यात आपण हिला शिव्या देऊन 2 फटके मारले होते. हीच बाई आहे. तिने ओळखले, पण ती काही बोलली नाही. तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हता. गार्डची बायको काही न बोलता पुढे झाले व तिने धानियाच्या बायकोचे पाय धरले व ती माफी मागू लागली. ती तिला म्हणाली, मी परत तुझ्याकडून फुकट काम करून घेणार नाही. तूच काय, पण कोणाकडूनही फुकट काम करून घेणार नाही. त्यांच्या कामाचा मोबदला परत देईन. असे बोलून ती शांत झाली व तिच्या डोळ्यातून पाणी येत होते. परत लोकांना त्रास देशील का? चंद्रक्काने लोकांकडे पाहत गार्डला विचारले. गार्ड झटकन म्हणाला, नाही, मी कोणालाही त्रास देणार नाही. असे बोलून त्याने मान खाली घातली. गार्डकडून बिळीपट्टा ठेकेदाराकडून घेतलेला पैशाचा हिशोब, गावकऱ्यांना दिलेला त्रासाचा हिशोब, हे सगळं सविस्तर त्यांनी त्याच्याकडून कबूल करून घेतले आणि परत असे होणार नाही
असे त्याच्याकडून बोलल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झाला आणि सगळेजण परत नाचत गाणे म्हणू लागले. बहुतेक सर्वांना नक्षलवादी आता घरचेच वाटत होते. काही मालदार, मोठे पाटील काही प्रमाणात नाराज होते. एकतर जमातीवरील त्यांचे वजन कमी होत होते, पण नक्षलवादी जमातीचा व जमातीच्या देवधर्माच्या रीतिरिवाजात ढवळाढवळ करत नव्हते. 7-8 आदिवासी तरुण तरुणी दलामध्ये सामील झाल्या होत्या. गावात मिटिंगी घेत होते. प्रत्येकाच्या घरातून जे आले ते गोळा करून ते जेवत होते. ते कोणत्याही गोष्टीचा हट्ट करत नव्हते. गावाबाहेर कोणाच्या तरी खेतूलमध्ये मुक्कामाला राहत होते. बरेच दिवसापासून या भागात दुकाने मांडून बसलेल्या सावकार लोकांबद्दल तक्रारी वाढत होत्या. जोरू अंगणात बसला होता. बाबा अशी त्याच्या कानावर हाक पडली. जोरूने वर पाहिले. समोर रुपी उभी होती. रुपी त्याला म्हणाली, पोलीस आले आहेत. जोरूच्या हातातून तंबाखाची डब्बी खाली पडली. त्याने चिडक्या आवाजात विचारले, कोठे? पाटलांकडे म्हणत रुपी पळाली. रुपी ओ रुपी असे जोरू ओरडला, पण ती दिसली नाही. जोरू झटकन उठला. शेताकडे जाण्यास निघाला. शेतावर जाण्यासाठी पाटलाच्या घरासमोरून जावे लागत होते, म्हणून जावे की नाही या विचारात तो अंगणात उभा होता. मैनी घरात येत होती. कोठे जाऊ नकोस, पोलीस तुला काही करणार नाही, असे ती आपल्या नवऱ्याकडे पाहत म्हणाली. जोरू चिडून तिच्याकडे पाहत उभा राहिला. ते गोगाला पकडण्यास आले आहे, मैनी म्हणाली. जोरूला आठवले, शेतात देऊचा बैल शिरला होता म्हणून गोगा व त्याचे भांडण झाले होते. गोगाने मारपल्लीला जाऊन ठाणेदाराकडे रिपोर्ट केला होता. ठाणेदाराने गोगाकडून 300 रुपये घेतले होते आणि नंतर देऊकडून 500 रुपये घेतले होते. काही दिवसांनी गावात चंद्रण्णा आला होता. त्याने गोगा व देऊ दोघांनाही बोलून रागवले होते. गावातील खटले गावातच मिटवा असा दम दिला होता. पोलीस काही करणार नाही, नुसता तुमचा आमचा पैसा खातील असे समजावून सांगितले होते आणि त्यांचे भांडण मिटवले होते. संध्याकाळी गावातील सगळ्यांनी पाटलांच्या घरी बोलवले होते. गाव जमा झाला होता. जमादाराने सांगितले, गोगा मिळेपर्यंत आम्ही गाव सोडणार नाही. जमादार पुढे म्हणाला, नक्षलवादी आले तर त्यांना जेवण देऊ नका. माडगावला रिपोर्ट करा. आम्ही त्यांना पकडून नेऊ. चोर आहेत ते. जोरू घरी आला. गोगलू परत आला होता. त्यावेळी त्याच्याबरोबर गोगा व कोपा होते. त्यांच्या मागे मागे ते घरामध्ये गेले. नंतर जोरू उठून घरात गेला व काही वेळाने गोगलू व देऊ तिथून निघून गेले. हे काय चालू आहे? जोरूने कोपाला विचारले. गोगलू गेला तरी कोपा जोरूच्या अंगणातच बसून होता. तू काही बोलू नकोस. कोपा बाहेर पाहत पुढे म्हणाला, आता तुला पाटील बोलवतील. हे ऐकून जोरूला थोडे आश्चर्यच वाटले. मला आणि कशाला पाटील बोलवणार आहेत या विचारात तो पडला. जोरूला काही नीट समजत नव्हते, पण निदान आपल्याबरोबर कोपा आहे याचे त्याला समाधान वाटले. थोड्या वेळात पाटलांकडून बोलवणे आले. जोरू गेला व परत आला. तासभरात पोलीस, जमादार, त्याचे 2 पोलीस, कोपा व जोरू गावाबाहेर पडून एका पाऊलवाटेने चालू लागले. कोपा सर्वात पुढे चालत होता आणि सगळ्यात मागे जोरू होता. चांगले 3 कोस आल्यावर जोरूला समजले, कोपा रस्ता चुकला आहे. काही वेळाने ते सर्व एका झाडाखाली थांबले आणि कोपाच्या शेजारी जाऊन जोरू बसला. तो हळू आवाजात म्हटला, तू रस्ता चुकला आहेस. पण कोपा चटकन माळ्या भाषेत चुप बस असे त्याला बोलू लागला. ह्या पोलिसांच्या संगतीत जास्त वेळ राहणे जोरूला संकटाचे वाटत होते. मित्रहो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आजपुरतं एवढंच. उर्वरित पुढील भागात. धन्यवाद.